नमस्ते, मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर गार्डन मध्ये ना आपली कारली होती, ती कारली काढून घेतली। तर बहीण आली होती ना, माझ्या बहिणीला मी विचारले होते की बाई तुला कारली पाहिजे का, तर ती नको म्हणाले। तर म्हटलं चला छान भरली वांगी, सॉरी वांगी म्हणते कारली थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी आज बनवणार आहे। दरवेळेस चकत्या करते, ह्यावेळेस काय केले, कारलीवरची जी साल आहे का पूर्ण काढून घ्यायची, जसं बटाटा सोलतो त्याप्रमाणे, आणि चाकूच्या साहाय्याने का पूर्ण त्यातलं ना बी, अगदी बी पासून ते सगळं मांसच बाहेर काढलेले, जेणेकरून जास्तीचं कारलं कडू लागणार नाही। आणि 2-3 पाण्याने ना कारलं स्वच्छ धुवून घेतलंय आणि कुकरमध्ये लावताना थोडंसं मीठ घालून बिना पाण्याचं कारल्याला 2 ते 3 शिट्ट्या दिलेल्या आहे। जास्तीचं शिट्ट्या देऊ नका, नाहीतर कारलं खूपच शिजून जाईल, कारण मिठात थोडंसं पाणी होते ना। तर कारल्यासाठी बघा मी बरंच असं ओलं खोबरं, परत थोडंसं शेंगदाणं वापरलेलं आहे, शेंगदाणं, परत लसूण, खोबरं, आलं, ह्याची पेस्ट करून घेतलेले आहे। म्हटलं त्याच्या अगोदर थोडंसं वांग आणि बटाटा ह्याची भाजी करून घ्यावं सुकी, कारण की परी आणि सई दोघी कारलं नेतात का नाही माहित नाही, म्हटलं त्याला फोडणी टाकून घेतलं। आणि जे काय मी हळद, तिखट, मीठ, लसूण, खोबरं घेतलेलं होतं ते सगळं मिक्स करून घेतले। बरेच जण ह्याच्यात लिंबू पिळतील किंवा गूळ घालतील, तुम्ही तसं काहीच करू नका। हायाच पद्धतीने तुम्ही ना जे आपण ना होल केलेले तयार त्याच्यामध्ये सारण भरा, त्यातलं सारण किंचित सुद्धा बाहेर येत नाही, आणि लिंबू किंवा गूळ तर घालायची गरजच नाही। तर ह्या पद्धतीने पूर्ण ना मी कारलं भरून घेतलेलं आहे आणि वांग पण इकडे तयार झालेलं आहे। वांग्याला मी आज पहिल्यांदा शेंगदाण्याचं कोट म्हणजे जास्तीचं काही वापरलं नाही, थोडकंच वापरलं, अगदी 1 चमचा पोहे खायचा। तर खूप छान वांग तयार झाले। इकडे कारलं करायला घेतले, तर तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता असं घातलेलं आहे आणि टोमॅटो सगळं छान परतल्यानंतर तिखट, हळद, मीठ आणखी थोडंसं घालून जे काय आपण कारलं भरलेलं आहे का, हे त्याचं कारलं मसाला हे बघा मी अशा पद्धतीने केलेलं आहे। ज्यांना कारलं आवडत नाही तेही खातील, इतकं सुंदर। अक्षरशः मला ना खूप दिवस झालं जेवण जात नव्हते, 2 चपाती कारलं खाल्लेले। आज परी देवपूजा करते, म्हटली आई करते, तर म्हटलं मुलांना सवय पाहिजे। सई का नव्हती ना, सई असेल तर सई करते, पण परी करते तर कर। तर इकडे लागलं चपात्या वगैरे करून घेतलं, कारण की सकाळची घाई तुम्हाला माहिती आहे, खूप अशी घाई असते। दरवाजा उघडला का लगेच जाई बाहेर पळते। तर दुसऱ्या म्हणजे शेळी जसं काय पण खाते ना त्याची आई वगैरे, तर तसंही काय खात नाही। तर तिला म्हटलं चला चिक्कूची थापी काय मला तुटे ना, तर असंच खाऊ घालते। आयडिया बघा हिची, तर बरोबर ह्याच्यावरती पाय देऊन मनसोक्त खाते। आणि बरेच जण आईला विचारत होते, तुम्हाला आई दाखवते। आई सकाळी आलेले इथं, हे बघा आईंचं काम चालू आहे, 11 वाजलेत, तर करमत नाही, निवांत बसून तिथं त्यांचं मिस्त्री घासत हे असं काहीतरी काम चालू असते। आणि भरपूर असं हवाळ आलंय, खा बास का तुला, खा। आणि ह्यावर्षी चिक्कू फेल जाते का माहिती, कारण की इतके आळ्या आहेत ना चिक्कूमध्ये, खूप आळ्या आहेत, त्यामुळे चिक्कू काढायचं मन अजिबात होत नाही। सावकाश खा। हे बघ किती नासाडी करायला वळामुळं पण का नाही, हे बघ पावटा आलाय, पण थोडं ह्याला कीड यायला लागले, हे बघ पावठा। तर पावट्याचा वेल ना सारखं आभाळ, त्यामुळे हे बघा असे कीड लागलेत, पण एखादी भाजी होईल एवढा आपल्या बागेत पावटा लागलाय। आणि सततच्या पावसामुळे गुलाब ह्या वर्षी बरेच आहेत। पहिले ह्या बाजूचं या असं बी लय गळणार आहेत पानं, आता उपयोगाला तर येईल शेळ्यांना। ते राहू दे, जवळचं परत घ्यायलेलो, इकडचंच घ्या। सावकाश कटकन लागलं टाक खाली, महाजन गोळा करते। होय, ह्याच्यावर बी रोग पडलाय हो, आबळामुळं। हे आहे आधी, हे खालचं तुमच्या हाताला येते की, हे खाली बसून इझिली येते। हा हे थांब, तुमची सोय चालू आहे। उगा येते दादा, यातनं काढून परत जाता येत नाही, काय नाही, मुंडकं काढून येते, कसं येते का माहित। या इकडं या खायला देते, या नवीन काय तर तुला, नवीन काय तर चिंचच पालक
कार आणलं होतं टाकते पण टाक टाक परत आणा दिल काय तर थोडं तेवढं ठेव ठेव तेवढं. बसली ती की बसली ती हा झाडाला खत घालायचं ठेव परत गारायचं. गवत चांगलं आहे. आई असते ते की बाहेर आम्ही असतोय तिकडं गवत चांगलं आहे की आई चांगलं गवत आहे. वास मारत इकडं व हा हे एक द्या की एक द्या की हातात शेळी ती गंगीला द्या. गवत तर खायला पाहिजे. तिथं मान त्या लिंबा झाडापाशी हा तिथं गवत चांगलं देतो की लक्ष. तुम्ही द्या की आई एक द्या सोडून. जा आता खा आई संग. खुट्टी नेल्यावरच वळकायला यायला लागले ग बाई. या या येते ये आजी घेऊन येते. चल 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 थांब पळवलो गाडी कारटी थांब ग. झाड झाड खाते चल चल. होय हो बघा की ऐकत नाही. चल या 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 चल. माग लागू नको रे मार देईन बघ तुला. चलो जैसे ते वैसे आबाडच आहे. जरा आत घ्या की ये तोच तर तुला इथे चार. होय हो कसलंच ऐकत नाही तू. सोडू आहे जाईल कुठं तर. आणि इथे गाव का होय इथं पण गवत चांगला आहे. आमच्या मिस्टरांचा चेहरा सुजलाय चांगलं. किती बाटल्या साल्याने लावल्या 3 बाटल्या का 2. चेहरा सुजलाय मग सल्यांमुळं का कशामुळं गोळ्यामुळं तर हे का नाही जाम आजारी पडलेत. काय सांगू नका सुजलाय खरं जाम सुजलाय चेहरा. ओके बघ शानी आपलं झाड खायला लागले गवत खायचं सोडून. हा बाय हाय बारके गंगी पिले गाई. थांबा 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 थांब तुझी मम्मी यायला दम. जा आई आली जा जा सोडा आई त्याला. आई ऐकत नाही ती शेळ्या ऐकत नाही ती. आपली झाडं खाली पावटा खायला लागल्या आई. सोडायला ही गाप दिसते बघा अजून आटली. हीच येडी रंबा ह्याला विकून टाका. हे असं बदलून हे खाती ती लगेच. उद्या परवा बांधायला तेव्हा आई अहो ते कागद काढाव कागद खातील. टाकते रस्त्यात काय
खाली आत बागेत आले नारळाच्या बुडा पावसामुळे चूर फेटवा नेला. मोठं खापदार करून टाकलं. ए लकी लकी तर कळतच नाही. त्यावर काढायचं अजून दुसरं काय. सावकाश सावकाश. सोन्याचा वाचा बसू दे ग बाई. बस आता का मला सरकारला आपण चालले त्या तिथं. आई सरकार ती दगड घाला होत्या या बुळ ह्याच्यामध्ये वेजात. ती दगड पावसाचं ना काही भरोसा राहिलेला नाही. हे बघा. तर आईची माझी धावपळ उठली. शेळ्या पावसात जास्त वेळ थांबत नाहीत. तर हे बघा बरंच पाऊस पडायला लागलाय आणि अजून सईपरी आले नाहीत. 5:30 वाजून गेले. ते एक चिंता. उचलून घेऊन गेला चिक्कू बकीनं. तर आबाळ पूर्ण झाकळलंय. दोन्ही पोरी अजून आल्याच नाही तर शाळेवरनं ना सोनूपरीचं. तर चांगली ना झोपते निवांत फॅन खाली. निवांत पडली. आता सईपरी आले का त्यांच्या मांडीवर बसते. अजिबात अभ्यास करून देत नाही. तसं जर बघायला गेलं तर मनू दोघींना लाड करते आणि थोडीशी घातक पण आहे. पण काय करावं पाळलेले. मनू झोपा. 5च वाजले पण इतकं अंधार पडलाय ना. आणि आल्या दोघी पोरी. आताच बघून आल्या तुला परिस्थितीला. सकाळच्या 6 वाजता चढताय नाही. अचानकच अंधार इतकं पडलाय. आणि आज आपण ना मका सकाळपासून झाकलेली होती ती होतीच. कारण की ह्यांची पण तब्येत बरी नाही. मग हे काय केलंय 10-10:15 वाजता हाय उघडलेली मका पूर्ण झाकून आले. कारण की मका भरपूर आहे आणि त्या कामामुळेच ह्यांची तब्येत बिघडली. प्लस असं पाऊस पण आहे, ऊन पण आहे, थंडी पण आहे. सगळं मिक्सच सगळ्या पावसाने युतीच करून ठेवलेली. त्यामुळे तरी ते उघड झाक पण नको, झाकायला पण नको. दिवसभर रेस्ट घेतली त्यामुळे त्यांचा चेहरा पण सुजलाय. सलाईन वगैरे लावल्यामुळं. महासंगम आहे. महासंगम झालं. उद्या काय ठरलं तुमचं? जाणार 9 वाजता. आम्हाला नाही. तुला नाही का? आम्ही 9:45ला येणार. 6वी ते 12वी नाही तर 5वीला पण घेतील. होय का? चला. तर बघा संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तुरीची प्रत्येकाची खिचडीची पद्धत वेगळी. आमच्यात अगदी साधी सिंपल खिचडी खातात. तर नुसती तुरीची डाळ आहे का 2 शिट्ट्या करून घेते. आणि काय तिखट करायचं का? नको बर हाय असं. तर नुसतं हळद मीठ आणि तुरीची डाळ 5 शिट्ट्या बास. तर असं खिचडी मला बनवायची आहे. कारण की हे पण आजारी आहेत. तर खिचडीच बरं पडेल तूप भात दोन्ही. तर त्यामुळे मी ते डाळ शिजत घातले. आणि भरपूर असे भोपळे होते. तर त्यातले 3 तोडले. बाकीचे म्हणलं म्हणजे आता जेवढे म्हणजे शेजारी आहेत मला एक ठेवून सगळ्यांना भोपळे द्यावं. तर भोपळे पण तोडून घेतले. भोपळे ना बरेच आहेत. आणि हे तुम्हाला मोठे पेरू दिसत असतील. काल जेव्हा आई गेले होते ना रांजणीला त्यावेळेस त्यांच्या भावाची बाग आहे म्हणे. तिथून आणलेल्या आई मोठे पेरू. तर हे बघा छान आहेत पेरू. हे बघा. तर ह्यांचे पेरू आहेत ना बाहेर जातात म्हणे परदेशात. तर एका ताईंची कमेंट होती अश्विनी तुला काळ काय झालंय. तर ही मेहंदी आहे. तर मेहंदी काढायला गेली होती. परत नको म्हणून कॅन्सल केली. तर लगेच पुसल्या इतकी रंगली. तर हे काळं वगैरे काही नाही. मेहंदी लागलेलं डाग आहे. आणि आई माहेरातून येताना ना आणि हुलगं एक आणलंय बघा. हे असं हुलगं शेतातलं. तर ह्याला भिजू घालायचं. जसं मटकी भिजू घालतो ना तसं संध्याकाळी भिजत घातलं का सकाळी ह्याची आमटी उसळ दोन्ही होते. तर हे भिजत घातलेलं आहे मी. घरचं आहे हे हुलगं. मीठ भरायचंय मला. मिठाचा डब्बा पण मी घासून ठेवलेला आहे. हे भरून घ्यायचे. पोरींचे डब्बे काढायचे आहेत. ए पोरी नो शाळेतर्फे म्हणते ना ती. शाळेतर्फे म्हणते. हा शाळेतर्फे म्हणते. 150 वर्ष पूर्ण होते वंदे मातरम या गीताला. परू तू 200 वर्ष झाले तोच तर म्हातारी होते. तर इथं सगळ्यांसाठी चहा ठेवले. सई परी आई आणि ह्यांना. आणि
काय म्हणते तब्येत तब्येत हा काय सुधरा चेहरा होय 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 सुधरे का नाही का सोनू असू दे आज तू भात खाऊन कव्हर करू हा मग मैत्रिणा हुशार आहे की मग बरं असं वडा चढी पाहिजे बघा अभ्यासामध्ये मगच पुढे जाते कुठला विषय होता आज व्हेरी गुड चोरा कुठला घेणार आहे घे लवकर माझा कप आहे हा कप आहे माझा डर ग पर बाई कौतुक करतात का नाही करतात माग चहा सांडेला अरे